ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा, पण सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवार। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी का घेतला असा निर्णय, पहा त्यांनीच सांगितलं आहे त्याचे कारण। पाठिंबा दिला शाहू महाराजांना, मग सातारच्या उदयनराजेंना का नाही असा प्रश्न उपस्थित आहे। प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की दोन गाद्यांमधला फरक आहे। ती गादी जी आहे त्या गादीने असणारं देशाला एक नवीन दिशा दिली आणि असं साताऱ्याच्या गादीचं काहीच नाही, फक्त एक सिंबॉलिक आहे। शिवाजी महाराजांचा संबंधाचा असणारा हे सिंबॉलिकपणा आहे त्याच्यामध्ये। पण कोल्हापूरची जी गादी आहे तिने असणारं देशाचं रचना आणि समाज व्यवस्था याच्यातला एक नवा पायंडान बदल शाहू महाराजांनी केला। तो मला वाटतं घटनेचा भागही झालेला आहे या ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे असताना आम्ही असताना मानतो की ती गादी भारताच्या नव्या रचनेमध्ये रेलेव्हन्स आहे त्या सगळ्याच्या। शिवाजी महाराजांनी ज्याला आपल्याला म्हणता येईल की स्वतःचं असणारं एक राज्य उभं केलं, त्या सगळ्या ज्या परिस्थितीमध्ये उभं केलं, तर महाराज हे असणारे जे आहेत ते महाराष्ट्राचे असणारे आदर्श आहेत। काही जण दैवतपणा आहे त्यांना देतात, तर ते मानलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो। सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे। यामुळे या घडामोडी घडत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केलेले आहेत, तर काही ठिकाणी त्यांनी तेथील उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे। असे असतानाच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेला आहे। तर सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे म्हणजे भाजपचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात त्यांनी उमेदवार उभा केलेला आहे। या संदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद।